जय हिंद मित्रांनो. तर उद्या सगळ्यांची परीक्षा आहे आणि परीक्षेला तुमच्याबरोबर काय काय घेऊन जायचं, जे इम्पॉर्टंट साहित्य आहे ना, ते कोणतं कोणतं साहित्य आहे ते मी इथं सांगणार आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये पण आपल्याला आणखी काय काय घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे साहित्य तर घ्यायचंच आहे. साहित्याबरोबर कॉन्फिडन्स घेऊन जायचं आहे आणि तुमचा अभ्यास 100% झालेला आहे अशा प्रकारची स्वतःची मेंटॅलिटी प्रिपेअर करा. अजिबात म्हणजे अजिबात डिमोटिवेट असू नका. आणि मला माहिती आहे की तशा पद्धतीची मेंटॅलिटी तुम्ही आजपासून तयार करण्याचा प्रयत्न करा. पेपरच्या बाबतीमध्ये कशाप्रकारे पेपर सोडवायचा आहे वगैरे. आणि त्या पेपरच्या विचारामध्येच राहा. निगेटिव्ह विचारामध्ये नाही, पॉझिटिव्ह विचारामध्ये राहायचं आहे. पेपर मी व्यवस्थित देणार आहे. मला जे येत आहेत ते व्यवस्थित सोडवणार आहे. मला जे मुद्दे माहीत आहेत, जे मी टॉपिक कव्हर केलेले आहेत आणि माझा सगळ्यात महत्त्वाचा संपूर्ण अभ्यास झालेला आहे, अशा प्रकारची मेंटॅलिटी ठेवूनच काय करायचं आहे तर पेपरला जायचं आहे. बेसिक गोष्टी आहेत. पहिल्यांदा तुमचं प्रवेशपत्र जे असेल, आता प्रवेशपत्राच्या बाबतीत सगळे त्याची झेरॉक्स हे मारणारच आहे, त्याची प्रिंटआउट मारणारच आहे. ज्यांनी मारली नसेल तर त्यांनी पटकन त्याची प्रिंटआउट मारून घ्यावी. प्रिंटआउट मारत असताना त्याच्यामध्ये ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत ना, या सूचनाच्या काय करा, त्याच्या पण काय करा तर पाठीमागचे 2 पाने येतात बघा, त्या 2 पानांची पण काय करा तर प्रिंट मारा. तर त्याची प्रिंट मारण्यापाठीमागचं रिझन काय असेल की ज्या वेळेला तुम्हाला मॅथ्स रिझनिंग सोडवायचं असेल ना, त्यावेळेला त्या पाठीमागच्या पेजेसवरती तुम्ही काय करू शकता, सोडवू शकता. म्हणजे रिकामा स्पेस जर प्रश्नपत्रिकेमध्ये अवेलेबल नसेल तर त्याच्यावरती पाठीमागे काय करू शकता तर तुम्ही सोडवू शकता. त्यामुळे प्रवेशपत्रक जे आहे तुमचं, जे ॲडमिट कार्ड जे आहे ना, ते ॲडमिट कार्डच्या सर्व पानांच्या काय करा तर तुम्ही प्रिंट मारून घ्या. 3 पानं तर होतात, 3 पानांच्या प्रिंट मारू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रवेशपत्रानंतर दुसरं जे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते तुमचं ओळखपत्र. ओळखपत्रामध्ये तुमचं आधार कार्ड असू शकतं, पॅन कार्ड असू शकतं, त्याचबरोबर तुमचं निवडणुकीचं जे ओळखपत्र असेल ते असू शकतं, पासपोर्ट असू शकतं. मोस्टली आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असू दे. आता याच्यामध्ये काय करा, एक झेरॉक्स असू दे त्याची, म्हणजे झेरॉक्स एक असेल आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर जे ओरिजिनल असणार आहे, तर ओरिजिनल जे ओळखपत्र आहे हे ओरिजिनल ओळखपत्र पण काय करा तर घेऊन जावं. ओके. हे पण घेऊन जावं. म्हणजे अशा प्रकारे ओरिजिनल आणि जे तुमचं एक झेरॉक्स असेल, एक किंवा 2 झेरॉक्स मारा. एखादं झेरॉक्स जर तुमचं हरवलं तर दुसरं झेरॉक्स तुमच्याबरोबर असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पाण्याची एक बॉटल, म्हणजे तुमची स्वतःची पाण्याची एक बॉटल असावी. जेणेकरून तुम्हाला जर पाणी प्यायचं असेल, तहान वगैरे लागली तर काय करू शकता, त्या पाण्याचं वापर करू शकता. आणि याच्यामध्ये जर वाटलं असेल थोडं काय करा तर ग्लुकोज टाका. ग्लुकोज म्हणजे त्यानं काय होईल, थोडी एनर्जी तयार होईल. ग्लुकॉन डी आपण म्हणतो ना, तर ग्लुकोज टाकू शकता, त्याच्यातून एनर्जी भेटू शकते. नसेल तर एनर्जीसाठी मी खाली सांगितलेलंच आहे बघा. नंतर ब्लॅक पॉईंट पेन जे असणार आहेत, जेल पेन अजिबात घेऊन जाऊ नका. पॉईंट पेन जे असतात, ब्लॅक पॉईंट पेन जे असतात ना, 5 रुपयाचा कोणताही, फक्त घेत असताना त्याच्यामध्ये पण एक बारकावा 0.5 mm चा आहे एक, आणि दुसरा जो असतो तो 0.7 mm चा असतो. तर 0.7 mm चा जो आहे ना तो घेऊन जावा, जेणेकरून ठळक थोडं उठतं त्यानं. त्याच्यामध्ये पण एक तुमचे 10 सेकंद वाचू शकतात जर तुम्ही गोल एकदम कमी वेळेमध्ये करत असाल तर. त्यामुळे 0.7 mm चं पण काय करू शकता तुम्ही, ब्लॅक पॉईंट पेन काय करू शकता, घेऊ शकता. त्याच्यानंतर चॉकलेट. आता चॉकलेट घेत असताना कॉफिकोची चॉकलेट घ्या, कॉफिको. तर ही जी चॉकलेट आहेत ना, एक 4-5 चॉकलेट असावे आपल्याबरोबर, जेणेकरून त्यानं पण आपली एनर्जी काय होईल तर स्टोअर होण्याचा प्रयत्न होईल. आणि कॉफिको चॉकलेट बेस्टच आहेत, बऱ्यापैकी सगळेजण ते प्रेफर करतात. म्हणजे ग्लुकोज, आपल्या बॉडीला जो ग्लुकोज आहे तो भेटत असतो. कॉफीन त्याच्यामध्ये असल्यामुळे थोडं काय होतं तर ब्रेनचं जे आहे फंक्शनिंग चांगल्या पद्धतीचं होतं. वाटल्यास आणखी काय वाटलं तर पेपरला जायच्या अगोदर एक कॉफी तरी पिऊन गेला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. नंतर आहे त्याच्या सगळ्यात महत्त्वाचा, पोट भरून नाश्ता करून जावा. म्हणजे जे काही खायचं असेल ना ते पोट भरून खावा, नाश्ता करा पोट भरून. जेणेकरून काय होईल की पेपरला गेल्यानंतर काय येणार नाही आहे तर तुम्हाला भूक वगैरे लागली न पाहिजे. म्हणजे जिथं तुमचं मन, जिथं तुमचं विचार डायव्हर्ट होतात तर त्या सगळ्या विचारांना काय करायचं आहे, एका पेपरच्या झोनमध्ये आणून ठेवायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे तर या सगळ्या गोष्टी घेऊन जायचं आहे. आणि हे एका बॅगेमधून घेऊन जावं. एक तुमची जी काडकवायची बॅग असेल त्या बॅगेमध्ये घेऊन जावं. तुमचा मोबाईल पण या बॅगेमध्ये तुम्हाला काय करता येईल तर ठेवता येऊ शकतो बघा. आणि मोबाईल जो आहे तो बॅगेमध्ये स्विच ऑफ मोडमध्ये ठेवू शकता. कधी कधी काय मुलं काय करतात की स्विच ऑफ नाहीत करत, सायलेंट मोडमध्ये ठेवतात आणि तो उगाच गुंग गुंग असा आवाज देत असतो. त्याच्यामुळे कधी कधी हॉल पण डिस्टर्ब होतो. आता तर बॅगा जर बाहेर ठेवत असतील, खूप बाहेरच्या अंतरावरती ठेवत असतील तर काही प्रॉब्लेम नाही आहे. पण त्याच्यापेक्षा स्विच ऑफ करून जरी मोबाईल ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि बऱ्यापैकी तिथं काय असं सिक्युरिटी असते, त्यामुळे तुमचा मोबाईल वगैरे जाईल असं काही नसतं. ठीक आहे. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत, या बेसिक गोष्टी फॉलो करा. सगळ्यात महत्त्वाचं, पेपरच्या हॉलमध्ये गेल्यानंतर मेंटॅलिटी एकदम स्थिर स्थावर असू दे.
कॉन्सन्ट्रेशन एकदम फिक्स असून दे, मन शांत ठेवा आणि जास्तीत जास्त श्वासोश्वास, मॅक्सिमम ऑक्सिजन तुमच्या शरीरामध्ये गेलं पाहिजे, श्वासोश्वास घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून काय होईल की जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन जे आहे ते बॉडीमध्ये फ्लक्च्युएट होईल, शेअर होईल, त्याच्यातून ब्रेनमध्ये जाईल, ब्रेनमधून पेपरच्या मार्फत उतरून जाईल. तर अशा प्रकारे काय करा, तर व्यवस्थित अभ्यासाचं जे काही तुम्ही आत्तापर्यंत अभ्यास केलेला आहे त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं उतरायचं आहे आणि त्या मेंटॅलिटीनं परीक्षेला जायचं आहे. माझ्यातर्फे सगळ्यांना ऑल द बेस्ट आहे. सगळ्यांना पेपर खूप छान जावा हीच माझी काय आहे तर प्रार्थना आहे आणि डेफिनेटली तुम्हाला सगळ्यांना पेपर हा छान जाणारच आहे. कॉन्फिडन्स अजिबात कमी होऊन देऊ नका मित्रांनो. एवढंच, कॉन्फिडन्स ही अशी गोष्ट असते की ती तुम्हाला पुढे घेऊन जात असते. त्यामुळे आत्मविश्वास, आणि आत्ता माझं हे वाचायचं राहिलं आहे, ते वाचायचं राहिलं आहे, हा मुद्दा राहिला आहे, त्या सोडून जास्त विचार नका करू. जे केलेलं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि परीक्षेला एकदम बिंदास्त भिडा. मी इथं थांबतो. जय हिंद मित्रांनो.